Once more! Once more! Once more! जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल वेदांत एडिटिंग वरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ तो एकदम जबरदस्त। या सॉन्ग वरती आजचा व्हिडिओ आहे तो आपण बनवलेला आहे। तर आजचा व्हिडिओ आहे तो एकदम जबरदस्त झालेला आहे। तर एक व्हिडिओ लाईक प्रत्येकाने करा आणि जर तुम्ही चॅनल वरती नवीन पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या वेदांत एडिटिंग चॅनलला सबस्क्राइब नक्की करून घ्या। कारण मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंग शिकवत असतो। तर सोबतच मित्रांनो, या व्हिडिओला जो लागणारा मटेरियल आहे मित्रांनो तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इझिली भेटून जाईल किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक इझिली भेटून जाईल, तर तिथून आपण इझिली डाउनलोड करून घेऊ शकता। तर चला मित्रांनो, जरा येण्या वेळ घालतो आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या टेलिग्राम चॅनलवरून पिन कमेंट्स मध्ये जाऊन अलर्ट मिशन ऍप डाउनलोड करून ओपन करून घ्यायचे। ओपन केल्यानंतर नाही ते आपल्याला जो मी तुम्हाला प्रोजेक्टचा QR कोड दिलेला आहे तो QR कोड अलर्ट मशीन मध्ये ओपन करायचा आहे, इम्पोर्ट करायचा आहे। जर तुम्हाला QR कोड अलर्ट मशीन मध्ये इम्पोर्ट करता येत नसेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये एक व्हिडिओ देतो, तिथून आपण बघून QR कोड अलर्ट मशीन मध्ये इम्पोर्ट करायचे। तर इम्पोर्ट केल्यानंतर ना अशा प्रकारे बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे आपला प्रोजेक्ट जो आहे तो इझिली येऊन जाईल। तर आता काय करायचं, इथे सिम्पली इथे डबल बीट वरती यायचंय, पहिल्या डबल बीट वरती। त्यानंतर ना प्लसच्या आयकॉन वरती क्लिक करून मीडिया वरती क्लिक करून आपला एक इमेज ऍड करून घ्यायचे। तर बघू शकता मित्रांनो, इमेज वरती टॅप केल्यानंतर नाही तर प्लसच्या आयकॉन वरती क्लिक करून इझिली इम्पोर्ट होऊन जाईल। तर पुढच्या इथे 24.5च्या बीटला येऊन इथे या स्प्लिटच्या ऑप्शन वरती क्लिक करून एक्स्ट्रा पार्ट जो आहे तो कट करायचे। त्यानंतर ना 3 डॉट वरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचे। त्यानंतर ना आता या लेअरला अशा प्रकारे खेचून खाली घ्यायचे या सॉन्गच्या वरती। त्यानंतर ना 24.5च्या बीटला येऊन प्लसच्या आयकॉन वरती क्लिक करून मीडिया वरती क्लिक करून दुसरा इमेज जो आहे तो ऍड करायचे। त्यानंतर ना 3 डॉट वरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचे। त्यानंतर ना पुढच्या लेअर वरती म्हणजे पुढच्या बीट वरती यायचे 25.18च्या। त्यानंतर ना एक्स्ट्रा पार्ट जो आहे तो कट करायचे। तर या देखील लेअरला अशा प्रकारे दुसऱ्या 2 नंबर वरती घेऊन यायचे। त्यानंतर ना प्लसच्या आयकॉन वरती क्लिक करून इथे 25.19च्या बीटला येऊन मीडियावरती यायचे। त्यानंतर ना आता तिसरा इमेज जो आहे तो ऍड करायचे। त्यानंतर एक्स्ट्रा पार्ट जो आहे तो अशा प्रकारे कट करायचे। 3 डॉट वरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचे। त्यानंतर अशा प्रकारे याला देखील 3 नंबरला घेऊन यायचे। त्यानंतर प्लसच्या आयकॉन वरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही सगळे इमेजेस ऍड करायचे। सगळे इमेजेस ऍड करून इथे सगळं खाली घेतल्यानंतर ना आता काय करायचे, आपल्या शेक इफेक्ट प्रीसेट मध्ये जायचंय। शेक इफेक्ट प्रीसेट मध्ये आल्यानंतर ना इथे मी तुम्हाला एक इफेक्ट दिलेला आहे, त्या लेअर वरती क्लिक करून या इफेक्ट्स मध्ये जाऊन 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट्स करायचे। त्यानंतर ना बॅक यायचं, आपल्या बीटमार्क प्रोजेक्ट मध्ये यायचे। त्यानंतर आता डबल बीट वरती यायचं, पहिल्या डबल बीट वरती। तर इथे डबल बीट वरती आल्यानंतर ना खाली स्क्रोल करायचे, इथे सॉन्गच्या वरती जे इमेजची लेअर आहे या लेअर वरती क्लिक करून इफेक्ट्स मध्ये जाऊन 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट्स करायचे। तर बघू शकता मित्रांनो, इफेक्ट्स पेस्ट झालेले आहेत। तर आता काय करायचे, इथे एक इमेज जो आहे तो एक लेअर रिकामी सोडायची, यात इफेक्ट ऍड करायचं नाही। तर आता काय करायचं, जिथे जिथे डबल बीट्स जे दिलेले आहेत ना तिथे तिथे अशा प्रकारे इफेक्ट्स मध्ये जाऊन 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट्स अशा प्रकारे डबल बीट वरतीच करायचंय फक्त। तर आता इफेक्ट्स पेस्ट केल्यानंतर ना आता आणखी एकदा पहिल्या डबल बीट वरती यायचंय। त्यानंतर ना इथे प्लसच्या आयकॉन वरती क्लिक करून मीडिया वरती क्लिक करून इथे आपला म्हणजे मी तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे तो ऍड करून घ्यायचंय। इंक इफेक्ट आहे मित्रांनो, तो इंक इफेक्टच्या व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर ना इथे प्लसच्या आयकॉन वरती क्लिक करून तो इफेक्ट ऍड करायचा म्हणजे व्हिडिओ। त्यानंतर ना पुढच्या डबल बीट वरती यायचंय, याचा एक्स्ट्रा पार्ट जो आहे तो कट करायचे। ते सिंगल बीट वरती येऊन करायचं नाही, ते डबल बीट जे आहेत ना पुढच्या डबल बीट वरती येऊन कट करायचंय। त्यानंतर ना आता इथे मूव्ह अँड ट्रान्सफॉर्म मध्ये जाऊन इथे 2 नंबरच्या ऑप्शन वरती रोटेशन वरती जाऊन इथे 90 डिग्रीने रोटेट करायचंय। रोटेट केल्यानंतर ना इथे 3 डॉट वरती क्लिक करून
फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं तर इझिली येऊन जाईल. तर आता काय करायचं, इथे ब्लेंडिंग अँड ऑप्सी वरती जाऊन इथे लाईटन वरती जाऊन इथे लिनर डोळ्याचा हा इफेक्ट सिलेक्ट करून घ्यायचे. त्यानंतर ना इझिली बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे येऊन जाईल. तर आता याच लेअरला या ऑप्शनवरती क्लिक करायचं. इथे प्लेच्या साईडचं जे ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून इथे कॉपी लेअर करायची. त्यानंतर ना आता पुढच्या डबल बीट वरती जायचंय, सॉरी इथेच याच डबल बीट वरती येऊन पुढच्या थोडं, त्यानंतर या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करायचे. आता जिथे जिथे डबल बीट्स ऍड दिलेले आहेत ना मी, तर तिथे तिथे हे मी आता कॉपी केलेले जे व्हिडिओ आहे हे पेस्ट करायचे इंक इफेक्ट. तर बघू शकता मित्रांनो. तर आता इथे लास्टच्या लेअरला काय करायचं, इथे लास्टच्या बीट वरती येऊन इथे या लेअर वरती क्लिक करून या टाइम ड्युरेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे एक्स्ट्रा पार्ट जो आहे तो टाइम ड्युरेशन वरनं कट करून घ्यायचे. तर बघू शकता मित्रांनो इझिली पुढचं जे आपलं झालेलं आहे ते काम झालेलं आहे मित्रांनो. तर आता काय करायचं, आता पुढचं काम जे आहे आपल्याला करायचं आहे हे लेअर्सचं. तर आता काय करायचंय, सिम्पली याला इथे खाली जी लेअर दिलेलं आहे मित्रांनो मी, इथे ही लेअर ब्लू कलर मध्ये आहे, या लेअर वरती क्लिक करून कलर अँड फिल मध्ये जाऊन हे ऑप्शन सिलेक्ट करायचे. त्यानंतर ना या ऑप्शन वरती क्लिक करून ते खाली नंबरचा इथे आपला इमेज ऍड करायचे. बघू शकता मित्रांनो मी ऍड केलेला आहे, तर मी आधीच राहू देतो. तर याच लेअरला या ऑप्शन वरती क्लिक करून कॉपी लेअर करायचे. त्यानंतर ना आता प्रत्येक बीटला इथे डबल बीट येईपर्यंत पेस्ट करून टाकायचे. अशा प्रकारे एक्स्ट्रा पार्ट वाढवून घ्यायचं, नाहीतर एक्स्ट्रा पार्ट कट करायचे. तर बघू शकता मित्रांनो डबल बीट पर्यंत ऍड केलेलं आहे. तर आता काय करायचंय, दुसऱ्या लेअर वरती यायचंय याच, त्यानंतर ना कलर अँड फिल मध्ये जाऊन या ऑप्शन वरती क्लिक करून आपला दुसरा जो इमेज आहे तो ऍड करायचा आहे. तर प्रत्येक लेअरला दुसरा म्हणजे वेगळा वेगळा इमेज ऍड करायचा. तर इमेजेस ऍड केल्यानंतर ना अशा प्रकारे खेचून खाली घ्यायचंय. तर या लेअरच्या वरतीच घ्यायचंय, म्हणजे असं एका लेअर वरती एक, एका लेअर वरती एक अशा प्रकारे घ्यायचंय. तर बघू शकता मित्रांनो लेयर्स खाली घेतल्यानंतर ना आता काय करायचंय, इथे स्टार्टला यायचंय. स्टार्टला येऊन इथे थोडंसं पुढे जायचंय, सर इथे स्टार्टलाच यायचंय. त्यानंतर ना इथे ग्रुप 3 ची जी लेअर आहे या लेअर वरती क्लिक करून कलर अँड फिल मध्ये जायचं, हे ऑप्शन सिलेक्ट करून आपला इमेज जो आहे तो ऍड करायचा इथे. तर बघू शकता मित्रांनो आलेलं आहे. तर आता हे इमेज ऍड करण्यासाठी एडिट ग्रुप वरती जायचंय. त्यानंतर ना एडिट ग्रुप मध्ये आल्यानंतर ना हे ग्रुप अँड मास्क 1 या लेअर वरती येऊन एडिट ग्रुप मध्ये जायचे. त्यानंतर जी लेअर दिसत आहे या लेअर वरती क्लिक करून इमेजची कलर अँड फिल मध्ये जाऊन या नंबरच्या ऑप्शन वरती क्लिक करून दुसरा इमेज आपला इमेज ऍड करायचा. तर बघू शकता ऍड झालेला आहे. तर याला सेट करण्यासाठी नीट इथे मूव्ह अँड ट्रान्सफॉर्म मध्ये जायचंय. या 3 नंबरच्या ऑप्शन वरती करून रिसाइज करायचंय. रिसाइज थोडंसंच करायचंय मित्रांनो, कारण म्हणजे या लेअर मध्ये टाइल्स इफेक्ट ऍड केलेला आहे त्यामुळे वेगळं दिसेल. तर तुम्ही ऍड करायचंय तुमचा इमेज. त्यानंतर ना आता काय करायचंय, बॅक यायचंय. बॅक आल्यानंतर ना हीच लेअर कॉपी करायची. कॉपी केल्यानंतर ना इथे 5.24 च्या बीटला एक या ऑप्शन वरती क्लिक करून पेस्ट लेअर करायचंय. त्यानंतर ना पुढच्या लेअर वरती येऊन या ऑप्शन म्हणजे आता पेस्ट केलेल्या लेअर वरती येऊन टाइम ड्युरेशनच्या ऑप्शन वरती क्लिक करून एक्स्ट्रा पार्ट जो आहे तो वाढून घ्यायचे. त्यानंतर एक लेअर रिकामी सोडायचे. पुढच्या लेअर वरती 14.11 लेअर वरती येऊन या ऑप्शन वरती क्लिक करून पेस्ट लेअर करायचे. त्यानंतर ना पुढच्या लेअर वरती जायचे. एक्स्ट्रा पार्ट जो आहे तो टाइम ड्युरेशन वरनं कट करायचे. त्यानंतर ना आता एक लेअर खुली राहते. त्यानंतर ना आता काय करायचे, 2 नंबरची जी लेअर आहे ग्रुप 3 ची या लेअरला कलर अँड फिल मध्ये जाऊन या ऑप्शन वरती क्लिक करून इथे एडिट ग्रुप मध्ये जाऊन 2 नंबरच्या लेअर वरती क्लिक करून एडिट ग्रुप मध्ये जाऊन इथे तुम्ही तुमचा इफेक्ट म्हणजे फोटो ऍड करायचे. त्यानंतर या 2 नंबरची जी लेअर आहे या ऑप्शन वरती क्लिक करून कॉपी करायचंय. या ऑप्शन वरती क्लिक करून कॉपी करायचंय. त्यानंतर ना आता इथे आपण जिथे जिथे खुल्लं रिकामा सोडलेलं आहे बीट त्या पहिला आता 11.8 च्या बीट वरती येऊन ऑप्शन वरती क्लिक करून पेस्ट लेअर करायचंय. एक्स्ट्रा पार्ट जो आहे तो वाढून घ्यायचा याचा टाइम ड्युरेशन वरनं. त्यानंतर नाही ते सुद्धा जिथे जिथे आता आपण एक एक सोडून ऍड केले ते रिकामे राहिलेले लेयर्स ऍड करायचे.
आता हे आता म्हणजे टाइम ड्युरेशन एक्स्ट्रा पार्ट जो आहे तो वाढून घ्यायचे. तर बघू शकता मित्रांनो झालेलं आहे. तर आता काय करायचंय, ह्याला खाली घ्यायचंय. मगाचे जे 2 लेयर्स आहेत त्या 2 लेयर्सच्या वरती घ्यायचे अशा प्रकारे. एका लेअर वरती एक, एका लेअर वरती एक घ्यायचंय. तर बघू शकता मित्रांनो घेतलेलं आहे. तर आता काय करायचंय, इथे थोडंसं वर यायचंय. इथे ग्रुप 2 नावाची एक लेअर आहे. या लेअर वरती क्लिक करून एडिट ग्रुप वरती क्लिक करायचंय. तर हे येऊन जाईल बघू शकता मित्रांनो. तर आता बॅक यायचंय. ग्रुप 2 लेअर वरती क्लिक करून कलर अँड फिल मध्ये जाऊन हे ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचे. तर इझिली बघू शकता मित्रांनो येऊन जाईल. तर तुम्ही पहिला स्टार्टिंगला फॉन्ट ऍड करायचंय, म्हणजे सगळे जे लेयर्स आहेत मी लिहिलेले त्या टेक्स्टला तुम्ही फॉन्ट ऍड करायचंय. मी पिनड कमेंट्स मध्ये भेटून जाईल टेलिग्राम मध्ये. तर बघू शकता मित्रांनो आपला व्हिडिओ जो आहे तो आता इझिली अशा प्रकारे बनवून रेडी होऊन जाईल. तर याला सेव्ह करण्यासाठी इथे शेअरच्या ऑप्शन वरती क्लिक करून एक्सपोर्ट वरती क्लिक करायचे. तर इझिली एक्सपोर्ट व्हायला सुरुवात होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र.